ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे चोरी व दरोडा यांसारखे गुन्ह्यांना आळा बसेल अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली। जिल्ह्यातील मालमत्तेसंदर्भात व शरीरविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्याला आळा घालण्याकरता सर्व गावांमध्ये प्रभावीरित्या ग्राम सुरक्षा यंत्रणा हेल्पलाईन नंबर 1800273600 कार्यान्वित करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे। ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरी, दरोडा, आग, जळीच्या घटना, लहान मुले हरवणे, शेतातील पिकांची चोरी, गंभीर अपघात, वन्यजीव प्राण्यांचा हल्ला, पूर, भूकंप आदी घटनांमध्ये सर्व गावातला एकाच वेळी सूचना देणे, सावध करणे किंवा मदतीला बोलवण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेची उपयोगिता वेळोवेळी सिद्ध होत आहे। तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलास ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे मोठी मदत होत आहे। तरी सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नवीन उपकरण जे पोलीस विभागाने चालू केलेलं आहे त्याची तयारी मागील 3-4 महिन्यापासून कंटिन्युअसली चालू आहे आणि खूप बारीकीने याचा अभ्यास करून पोलीस विभाग जे आहे त्याला अंमलबजावणी करण्यासाठी मदत करत होते। कलेक्टर, SP, CO याचं काम मात्र एवढं नसतो की आपल्यासमोर काही नवीन घटना समोर आली आणि त्याला आपण लेख केला। त्याचे प्रमुख पोस्ट असतात, त्याचा हा काम असतो की आपल्याला नवीन काही एक परियोजना नियोजन केलं पाहिजे जेणेकरून घटना पाहिजेच नाही, म्हणजे प्रोएक्टिव्ह मेजर्स घेतले पाहिजे जेणेकरून लोकांना जी मदत मिळते, पोलीस विभागाचा ज्या मदत दिला तर क्राईम कमी होतील, लोकात जे क्राईम करणारे लोक आहे, अँटी सोशल एलिमेंट्स आहे त्याच्यामध्ये भय निर्माण होतील की ते भीती निर्माण होतील की ते एक हिंमत करू शकेल कुठल्याही प्रकारची चोरी करण्याचा, कुठल्याही प्रकारचा डाटा टाकण्याचा किंवा काही अशा प्रकारचे कुठलेही गुन्हा करायचा। पण असे पाऊल चालणारे जे अधिकारी आहेत ते कमी असतात आणि जे लोक असे पाऊल चालतात तेही सिस्टम फेल करतात आणि म्हणून आपल्याला सगळीसोबत संपूर्ण जे पोलीस बल आहे त्याचा कौतुक केला पाहिजे की ते मात्र घटना घडली की त्याच्यानंतर आम्ही दोषीला पकडू तिथेपर्यंत थांबत नाही, त्याच्या पुढे जाऊन हा प्रयत्न करत आहे की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कुठलाही चोरी, डाका, मर्डर वगैरे